कुख्यात गुंड गजा मारणेला कोथरूड पोलिसांनी अटक केलेली आहे। प्रकरण असं आहे की भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र जोग नावाचा जो कार्यकर्ता आहे त्याला गजा मारणेच्या टोळीकडून मारहाण करण्यात आली होती। ही घटना जी आहे ती शिवजयंती दिवशी झाली होती। त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना ताशेरे ओढले होते आणि आज गजा मारणेला अटक करण्यात आलेली आहे। सर, पहिला प्रश्न असा आहे की अटक आहे की गजा मारणे स्वतः हजर झालेला आहे? याच्यामध्ये पोलीस तपासामध्ये काही आरोपीचा नंतर रोल निष्पन्न झाला। रोल निष्पन्न झाल्यानंतर प्रथमतः या गुन्ह्यामध्ये आपण 3 आरोपींना अटक केली होती। त्यांची PCR आणि पुढची रिमांड पोलिसांनी घेतली होती। रोल निष्पन्न झाल्यानंतर पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अँगलने तपास करत होती आणि काही आरोपीचा नंतर निष्पन्न झाल्यामुळे आज गजानन मारणेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याचा रोल निष्पन्न झाल्यामुळे। आणि याच्यामध्ये अजून काही आरोपीचा रोल निष्पन्न होऊ शकतो, त्याप्रमाणे पोलीस पुढचा तपास करत आहे। ज्या देवेंद्र जोग नावाच्या व्यक्तीला हाणमार झाली होती ती वेगळ्या गजा मारण्याच्या टोळीतल्या लोकांनी केली होती। गजा मारणे तिथं उपस्थितीत नव्हता। मग आता कशा प्रकारे नेमक्या या गुन्ह्यात कसा घेतला त्याला? याच्यामध्ये काही आपल्या तपासामध्ये काही गोष्टी निष्पन्न झाल्या, त्या तपासाच्या निष्पन्न गोष्टीवरून या ठिकाणी पोलिसांनी ती कारवाई केलेली आहे। गजा मारणे स्वतः येऊन हजर झालाय अशा प्रकारची चर्चा आहे। नेमकं तुम्ही त्याला जाऊन कुठून अटक केली, कुठे होता, काय करत होता, याबद्दल काय माहिती? सगळ्या गोष्टी पोलीस आता ह्या प्रथम स्टेजला डिस्क्लोज करू शकत नाही। आता जेव्हा तपास पुढे जाईल आणि बाकीचे काय तथ्य आहेत ते पुढे येतील त्याप्रमाणे पोलीस याच्यामध्ये पुढची कारवाई करेल। आणि पोलीस वेगवेगळ्या अँगलनी तपास करत असतात, म्हणजे हाऊस सर्च असतील, तुमचे ह्युमन इंटेलिजन्स असेल किंवा टेक्निकल इंटेलिजन्स असेल, ह्या सर्व गोष्टींचा तपास करून जे आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचत असले त्याच पद्धतीने आजचा हा प्रकार आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। देवेंद्र जोग या व्यक्तीला हाणमार झाल्यानंतर कोथरूडचे असलेले आणि पुण्याचे खासदार असलेले मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले होते। त्यानंतर ही कारवाई केली जाते। पोलीस नेहमीच जे घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस तपास करत असतील। याच्यामध्ये जी घटना आपल्याकडे रिपोर्ट झाली होती त्या घटनेच्या अनुषंगाने तपासामध्ये काही गोष्टी आपल्याकडे निष्पन्न झाल्या आणि त्या निष्पन्न गोष्टीवरच पोलिसांनी पुढचं ॲक्शन घेतलेलं आहे। यापूर्वी देखील गजा मारणेवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। आता देखील मोक्का अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। काय कारवाई असणार आहे एकंदरीत पुढे? आता हा तपास प्राथमिक स्टेजला आहे खूप। आता जास्त त्याच्यावरती मी कॉमेंट करणार नाही, परंतु जे काय तथ्य समोर येतील, जे काय पुरावे आपल्याकडे समोर येतील आणि जे समोर आपल्याला आलेत त्या सर्व तथ्यानुसार पोलीस पुढची कडकातली जे कठोरातली कठोर जी कारवाई आहे ते पोलीस करतील। याच महेंद्र जोग नावाच्या व्यक्तीच्या मारहाण प्रकरणातील एक आरोपी ज्याने मारहाण केली तो अजून ताब्यात नसल्याचं कळतंय। बरोबर आहे, ते सर्व आपल्या टीम्स आणि काही इंटेलिजन्स आणि काही आपल्या टेक्निकल इंटेलिजन्स त्याच्यावर काम करत आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर ते राहिलेले बाकीसुद्धा आरोपी याच्यामध्ये लवकर अटक होतील। आत्ता गजा मारणे नेमका कुठे आहे आणि तुमची पुढील कायदेशीर कारवाई नेमकी काय असणार आहे? गजा मारणे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुढची जी कारवाई आहे त्याची त्या अटके संदर्भातल्या पुढची जी कारवाई आहे ते सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन्सनुसार पुढची कारवाई पोलीस करत आहेत। खरं तर एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याचं मेडिकल असतं आणि त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं जातं। गजा मारणेला तुम्ही कधी न्यायालयात हजर करणार आहात? कायद्यानुसार 24 तासाच्या आत त्यांना हजर करणं, म्हणजे कुठल्याही आरोपीला हजर करणं बंधनकारक आहे। त्या पद्धतीने पोलीस त्याला हजर करतील कोर्टामध्ये आणि जे तुम्ही सांगितलं मेडिकल वगैरे त्या सर्व फॉर्मॅलिटीज ज्या आहेत, जे गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सचा पूर्ण पालन करून पोलीस पुढचा तपास करेल। आपण हे होते पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर हे होते। यांनी गजा मारणेला अटक केल्याची माहिती दिली, तर पुढील कारवाई करून आता गजा मारणेला न्यायालयात देखील हजर केलं जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।